सर्व सुरू करायचं आपण. हो हो सुरू करा मॅम. सर्व कवी आणि कवयित्रींना नमस्कार. पोएसी टेल्स मीट मध्ये आपल्या सर्वांचं मनापासनं स्वागत. पोएसी टेल्स हा व्हॉट्सअप ग्रुप आहे. यामध्ये 200 पेक्षा जास्ती सदस्य जुळलेले आहेत आणि इंग्लिश, हिंदी, मराठी रचना या काव्य गोष्टींमध्ये दर महिन्यात सादर होत असतात. नुकताच या ग्रुपला म्हणजे 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज आपल्या बरोबर आजच्या कार्यक्रमात जुळले आहेत. त्यांचं पण खूप खूप आमच्या या आजच्या मराठी काव्य गोष्टीत स्वागत. आणि अनुपम मॅडम आणि अजय सर यांना पण सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला इथे सूत्रसंचालनाची संधी दिली. आवाज जातोय त्यांचा नाही येते बाबा. आपल्या ग्रुपबद्दल आणि आपण कार्यक्रमाकडे वळूया. पोएसी टेल्स हा मंच आपल्या सर्वांसाठी. पोएसी टेल्स हा मंच आपल्या सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे ही कविता सादर करण्यासाठी. वेगवेगळ्या शहरातून लोक या समूहाशी जुळलेले, वेगवेगळ्या शहरातून लोक या समूहाशी जुळलेले, आपोआप आपण सर्व मैत्रीच्या नात्यात रमलेले, आपोआपच आपण सर्व मैत्रीच्या नात्यात रमलेले. अनुपमा मॅडम, अजय सर यांना विशेष पुन्हा धन्यवाद. आणि आता आपल्या मराठी कवितेच्या कार्यक्रमात आपण करूया एक छानशी सुरुवात. तर आज बरोबर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपल्या बरोबर 2 कवी आहेत, प्रतिष्ठित कवी आहेत आणि 4 कवयित्री. आपण मिळून आज हा 1 तास आपल्या कवितांचा आपण मंच सादर करणार आहोत आणि 2-2 कविता प्रत्येक जण आपल्या आवडीच्या विषयावर घेणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम आपल्याकडे कनुप्रिया चौहान मॅडम यांचा मी थोडक्यात आपल्याला परिचय देते आणि मग त्यांना कवितेसाठी आपण विनंती करूया. कनुप्रिया चौहान मॅडम या रिटायर्ड टीचर आहेत. यांना गाणं गायची, डान्स करायची, अभिनय करण्याची, गार्डनिंग करण्याची आणि सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. भूतकाळातील घडलेल्या वर्तमान परिस्थितीत प्रत्येक क्षण आनंदाने घालवता येईल आणि इतरांच्या चेहऱ्यावर आनंद कसा निर्माण करता येईल हेच यांच्या जगण्याचं ध्येय आहे. यांनी अध्यात्माचा मार्ग तर आचरणात आणलाच आहे. अनुप्रिया मॅडम एक अनुशासित दिनचर्या आपल्या जीवनात घेऊन स्वस्थ जीवन जगतात आहे आणि कलेशी जुळलेला व्यक्ती कधी रिटायर्ड होत नसतो हे आपल्या यांच्या कवितांवरनं नेहमीच पाहायला मिळतं. तर अशा बहुमुखी प्रतिभेच्या धनी कनुप्रिया मॅडम यांना मी आता आपली पहिली कविता सादर करण्याची विनंती करते. आपण पण जोरदार टाळ्यांनी एकदा स्वागत करूया आणि कनुप्रिया मॅडम आपण सुरू करू शकता. माझ्या कवितेचं शीर्षक आहे काही सांगायचे राहून गेले. 1 मिनिट, बाकीच्यांनी सगळ्यांनी त्यांचे मायक्रोफोन म्यूट करा म्हणजे त्यांचाच आवाज येईल फक्त. हो हो सुरू करू? हो हो सुरू कर. हा, माझ्या कवितेचं शीर्षक आहे काही सांगायचे राहून गेले. टेबलावरील कामाचा ढिगारा खुणावत होता. वेळ कमी आणि शरीर निस्तेज होत चाललं होतं. डोक्यात काहूर माजला होता. भरकटत चालले होते. पायात त्राण राहिला नव्हता. डोळ्यापुढे गर्द अंधार दाटला होता. मी तुकाराम किंवा जनाबाई नव्हते, तेव्हा विठ्ठलाचे येणे शक्यच नव्हते. स्पंदने बिलगडू लागता आठवणी उचंबळून घाव घालू लागले होते. कंठ दाटून निघाले. कंठ दाटून निघाले, सांगायचे बरेच काही राहून गेले. कंठ दाटून निघाले, सांगायचे बरेच काही राहून गेले. घडी क्षणाक्षणाने विस्कटू लागली, प्रयत्न ओसरू लागले. हृदयाचा वेग मंदावत असता दृष्टी भरकटू लागली होती. विश्रांतीच्या खोप्यात निस्ता भावविश्व दूर लोटले गेले. जगाचा निरोप घेत पंचमहाभूतात विलीन झाले निज स्वरूप सोडूनी. जगाचा निरोप घेत पंचमहाभूतात विलीन झाले निज स्वरूप सोडूनी. अग्नीच्या ज्वाळा पेट घेत राहिल्या शिथिल देहास कवटाळूनी. शिथिल देहास कवटाळूनी. धन्यवाद.
खूप सुंदर रचना आणि त्या रचनेत खरंच काही सांगायचं राहून गेलं. यामध्ये आपण अगदी कंठ दाटून येणं किंवा जगाचा निरोप घेताना आपल्याला कसं वाटतं या सगळ्या शब्दांकन खूप सुंदर व्यक्त केलं मॅडम तुम्ही. छान कविता आणि अगदी खरंच म्हणजे प्रत्येकाला जीवन जगताना खरंच इतके अनुभव असतात आणि ते अनुभव आपल्याला जेव्हा आपलं जसं जसं वय होत जातं त्या अनुभवातून आपल्याला असं वाटतं की हे करायचं राहून गेलं, ते करायचं राहून गेलं. पण जे मिळालं ते पण काही कमी नसतं. याने आपण खरंच म्हणजे एक वय झालं की आपल्या मनाची तयारी असते की जबाबदारी पूर्ण होऊन गेली. तर खूप सुंदर भावपूर्ण कविता आपण सादर केली. धन्यवाद. आभार आणि खूप खूप धन्यवाद आणि खूप कौतुक कवितेचं. याचा आपण दुसरे आपल्याकडे सर आहेत श्रीकृष्ण काळकर सर. त्यांनी पण अगदी थोडक्यात मी परिचय देते यांचा. श्रीकृष्ण काळकर सर पण मुंबईहूनच आहेत. श्रीकृष्ण काळकर सर रिटायर्ड चीफ इंजिनियर आहेत. यांना गाणं गायची आवड आहे आणि यांना बासरी वाजवायची पण खूप आवड आहे. तर या दोन्ही कला संगीताची म्हणजे वाद्य आणि गाणं गायची कलेशी सर जुळलेले आहेत. तर खरंच संगीताच्या म्हणजे कलेशी जो जुळलेला असतो तो व्यक्ती खरंच खूप असा त्याच्या विचारांमध्ये किंवा एक जगण्यामध्ये जी जिवंतता असते ती आपल्याला नेहमी काळकर सरांच्या कवितेत आढळून येत असते. तेव्हा काळकर सरांचे खूप खूप स्वागत आणि आता आपली कविता आपण सादर करावी अशी मी काळकर सरांना विनंती करते. नमस्कार. पोएट्री टेल्स आणि अनुपमा मॅडम यांचे खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची मला संधी दिली. माझा आवाज येतोय का? हो 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 हो. पण तुम्ही अँकरिंग करताना तुमचा आवाज फार कमी येतोय, आमच्याकडे ऐकूच येत नाहीत. म्हणजे फार हलका आवाज येतोय. आता मी माझी पहिली कविता चालू करतो. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे अरे मानवा. मनुष्याच्या जीवनावर ही कविता आहे आणि हे मी गाऊन ऐकवणार आहे तुम्हाला. अरे मानवा, अरे मानवा, अरे मानवा, अरे मानवा, एकटाच तू आलासशी, एकटेच रे तुला जायचे. एकटाच तू येशी जाशी, काय कुणास्तवर डावयाचे. अरे मानवा, अरे मानवा, आला गेला काळ बोलला, आला गेला काळ बोलला, काळानेची त्यास ग्रासला. चक्र नेमी क्रम असा चालला, हसणे रडणे काय कशाला. अरे मानवा, अरे मानवा, जन्मा येऊन मिळे बाळपण, जन्मा येऊन मिळे बाळपण, बाळपणातून फुलते यौवन. यौवन झाकीत जरा सरकते, उगाच कामक भीती वाटते. अरे मानवा, अरे मानवा, अरे मानवा, अरे मानवा, जन्म लाभला तुला मानवी, लावतयाला तूच सार्थकी. पुनश्च पूर्णे तवा तू येशील रे या जीवनी. अरे मानवा, अरे मानवा, अरे मानवा, अरे मानवा, एकटाच तू येशी जाशी, एकटेच रे तुला यायचे. एकटाच तू येशी जाशी, काय कुणास्तवर डावयाचे. अरे मानवा, अरे मानवा. नमस्कार. संपली माझी कविता. हा, खूप सुंदर रचना. माझा माईक ऑन व्हायचा होता सर. खूप सुंदर रचना आणि खरंच आहे एकटाच माणूस जगात येतो, एकटंच त्याला जायचं असतं.
आणि जे आपल्याला जीवनात मिळालं त्याच्यामध्ये प्रगतीचा मार्ग शोधत आपल्याला सगळं खुशीने जगायचं असतं आणि बालपणातून यौवनाकडे आल्यावरही आपला जन्म सार्थकी लागला पाहिजे म्हणून काय काय छान छान करायचं असतं हे तुम्ही खूपच सुंदर अगदी म्हणजे शब्दांकन पण छान आणि गाऊन पण खूप सुंदर दाखवलेलं आहे मध्ये पूर्ण ती कविता. तर ती खूप ऐकायला छान वाटली आणि खूपच सुंदर म्हणजे जीवनाचं सार्थक झालं पाहिजे. आपल्याला जे मिळालं त्याच्यात जगता आलं पाहिजे आणि शेवटी खरंच एकटंच यायचंय, एकटंच जायचंय. हे जर आपण लक्षात ठेवून आपलं कार्य केलं तर खूप छान. शब्दांकन पण खूप सुंदर आणि लय पण खूप छान होती. खूप खूप आभार आणि धन्यवाद. आता याच्यानंतर आपल्याकडे तिसऱ्या नंबरवर आपण बोलवणार आहे सौ रश्मी वैशंपायन पेठे मॅडमला आणि थोडक्यात मी त्यांचा परिचय आपल्याला करून देणार. तर सौ रश्मी मॅडम या पण मुंबईहूनच आहेत. मी सोडून आज सगळेजण मुंबईहूनच आहेत. हे पण खूप छान गोष्ट आहे आज. म्हणजे मी एकटीच मध्य प्रदेश भोपाळमधून आणि आपण सगळेजण मुंबई. तर रश्मी मॅडम 4-5 वर्षापासून यांनी लिखाणाला सुरुवात केली आणि चारोळी लिहायची खूप सुंदर यांना आवड आहे आणि गाणं ऐकण्याची आणि गायची पण यांना आवड आहे आणि मुख्य म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड रश्मी मॅडमला आहेच आणि जीवन जगताना जुन्या गोष्टींबरोबर नवीन पिढी पण नवीन काही शिकायला मिळालं तर खूप छान आपण नवीन पिढीशी पण जुळत असतो आणि जुनं ते सगळं एक्सेप्ट करत नवीन पिढीला आपल्याला शिकून काहीतरी नवीन शिकायला मिळत असतं. आपण आपल्या मुलांकडनंच आम्ही पण शिकतो नवीन टेक्नॉलॉजी, तशी यांची पण आवड आहे. त्यामुळे यांचं पण जीवन विविध रूपी कलेने नटलेलं आहे. नवीन नवीन शिकायची आवड असली की खूपच सुंदर आपला वेळ जात असतो आणि यांच्या जीवनात असंच म्हणजे नवीन पिढी जुनीचं सामंजस्य आपल्याला बघायला मिळतं. तर अशा या नव्याने जगणाऱ्या नवीन नवीन गोष्टींशी जुळणाऱ्या रश्मी मॅडम यांना मी आता पहिली कविता सादर करायला इथे आमंत्रित करते. प्रथमतः आपल्या सर्व कविवृंदांचे मनापासून स्वागत आणि आभार. आणि अल्पिता मॅम, आपण खूप सुंदर माझा परिचय करून दिलात, याबद्दल सुद्धा आपले खूप खूप धन्यवाद आणि आभार मानते मी. जसं आपण आयुष्य जगताना आपल्याला विविध प्रसंगांना किंवा क्षणांना सामोरं जावं लागतं. क्षणांना म्हणण्यापेक्षा आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितींना सामोरं जावं लागतं, पण त्याच्यामध्येही खूप चांगले क्षण असतात, काही वाईट असतात. तर काही आनंदाचे क्षण असतात, तर त्यांच्याकडे आपण त्याच्याहून अधिक चांगलं त्यांना करण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि जे दुःखाचे क्षण असतात त्याच्यावर मात करून त्याच्यातूनही आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न हा करावा. तर त्या अशा सगळ्या क्षणांमध्ये, आनंदाच्या आणि दुःखाच्या मध्ये, एखादा असा क्षण येतो की तो आपल्याला खूप काही सांगून जातो, खूप आनंददायी भावना आपल्या मनात निर्माण करतो आणि तो क्षण आपल्याला सोन्याचा वाटू लागतो. तर असे अनेक जर का सोन्याचे क्षण आले तर आपलं आयुष्य खूप सुंदर होऊ शकतं आणि त्याच्यातून आपण इतरांनाही त्याच्यापासून आनंद देऊ शकतो असं मला वाटतं. आणि अशा अर्थी मला ही रचना सुचलेली आहे. त्या रचनेचं नाव आहे क्षण सोन्याचा. क्षण सोन्याचा तुझ्यासाठी सदैव आनंद निर्माण करण्याचा. क्षण सोन्याचा तुझ्यासाठी आनंद निर्माण करण्याचा. वर्षानुवर्षे सुरू राहिली क्षणांची मालिका. अश्रूंच्या थेंबांचे मोती झाले साज तुझ्या गळ्याचा. आनंदाचे पाठ व्हायले आधार आपल्या जगण्याचा. दुःखाच्या गटारातून गटांगळ्या घेताना शोध घेतला आनंदाचा. श्रद्धा सबुरी ठेवून ध्यास घेतला स्वावलंबनाचा. सोन्यासारख्या आयुष्यात हार गुंफला स्वप्नांचा. अपूर्णत्वाचा शाप लिहून मागोवा घेतला पूर्णत्वाचा. केला उत्सव साजरा जन्मोजन्मीच्या या नात्याचा. केला उत्सव साजरा जन्मोजन्मीच्या या नात्याचा. क्षण सोन्याचा तुझ्यासाठी आनंद निर्माण करण्याचा. क्षण सोन्याचा तुझ्यासाठी आनंद निर्माण करण्याचा. खूप खूप वा. धन्यवाद. आपण माझी रचना शांतपणे ऐकून घेतली.
खूपच सुंदर विषय घेतला आज मॅडम तुम्ही. आणि खरंच आहे की सोन्याचे क्षण जीवनात जगायसाठी आपल्याला ना जो लाईफ पार्टनर म्हण किंवा जीवनसाथी जो आपल्याला मिळत असतो, नवऱ्याला बायको म्हण, बायकोला नवरा, हा जर आपल्याला समजून घेणारा मिळाला, आपल्या इच्छा समजून घेणाऱ्या मिळाल्या आणि दोघांनी एकमेकांच्या इच्छा किंवा आवडीनिवडींना ना आपण म्हणजे ॲक्सेप्ट करून घेतलं, तर मग खरंच ते जीवन खूप छान वाटायला लागतं. आणि एखादं जोडपं रस्त्याने जाताना खरंच एकमेकांचं ऐकतं, एकमेकांच्या आवडीनी खातं पितं किंवा एकमेकांच्या रिस्पेक्टनी सगळ्यांसमोर जेव्हा वागत असतं आणि त्यांच्या आयुष्यातला जो सहवास, त्यांच्या नात्यांचा जो हे असतो, त्या क्षणाला आनंदाचा क्षण आपण म्हणू शकतो. दुःखाचे क्षण नेहमी विसरत जावे, आनंदाचे क्षण घेऊन नेहमी पुढे जात राहावं, हे या कवितेतनं खूप सुंदररित्या आपण वर्णन केलं. म्हणजे खूप छान वाटली ऐकायला. असं वाटलं अजून काहीतरी उदाहरणं घेऊन या कवितेला रश्मी मॅडम मोठं पुढच्या काव्य गोष्टींसाठी नक्की करू शकतात. असं मला ऐकता मी रमली होती की क्षण आपण सगळे ऐकत राहावे असं मला वाटत होतं. खूप सुंदर कविता. खूप खूप धन्यवाद. आणि याच्यानंतर आपण आपले आता चौथे कवी आहे सर. खूपच यांचा परिचय वाचूनच मला खूप छान वाटलं होतं की समीर सरांच्या काव्य गोष्टींचे याचं सूत्रसंचालन आपल्याला करायला मिळतं आहे. तर समीर गुढहाटे सर असं पूर्ण नाव आहे सरांचं. हे पण मुंबईहूनच आहेत. समीर सर राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत, पुस्तक समीक्षक आणि बीटा वाचक आहेत. शब्दातून भावनांच्या जगात घेऊन जाणारे असे कवी आणि कथाकार आहेत. आणि एक यांचा जो म्हणजे हे आहे विश्वक्रम आहे, जो 365 दिवस 365 पुस्तकांचं परीक्षण करून एक आगळा वेगळा विश्वक्रम, याच्यासाठी स्पेशली खरंच आपण आणि सगळे श्रोते जे आहेत त्यांनी खरंच एकदा टाळ्यांनी खूप स्वागत करायला हवं. हे काम किती कठीण असू शकतं, आपण फक्त जो करत नाही तो कल्पनेनेच आम्ही म्हणजे विचार करू शकतो हे सगळे. आणि यांची कविता म्हणजे राष्ट्रीय हा विश्वक्रम केल्यानंतर यांच्या कविता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात पण प्रकाशित झाल्या आहे. आणि वडिलांची माया हे आपल्या मुलीला देत खेळाची ऊर्जा आपल्या मुलीमध्ये रुजवतात. म्हणजे बरेच कलांमध्ये सर आपले एक्सपर्ट आहेत. आणि सरांची शब्दरचना म्हणजे जणू आत्म्याचं स्पंदनच आहे असं एक आपल्या परिचयातनं आपल्याला कळलं होतं. तर प्रत्येक कविता सरांची ही माणुसकीच्या नात्याशी जुळणारी असते. तर सर तुमच्या आज कविता आम्हाला ऐकायला मिळणार आहे. हीच आपल्या पोएसी टेल्सच्या ग्रुपसाठी आम्हा सर्वांसाठी गौरवाची गोष्ट आहेच. तर आता मी आपली पहिली रचना प्रस्तुत करायला आपल्याला इथे आमंत्रित करते. नमस्कार सगळ्यांना, माझा नमस्कार. सर्वप्रथम आज मला इथे संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. तुमचं सूत्रसंचालन अतिशय नेटकं चाललेलं आहे त्याबद्दल तुमचे आभार. आणि जे कोणी आपल्याला आत्ता ऑनलाईन बघतायत आणि ह्याच्यानंतरही बघतील त्या सगळ्यांचेही आभार. आता तुम्ही उल्लेख केला 365 दिवसात 365 पुस्तक परीक्षण. तो माझा पहिला विश्वविक्रम होता. तो आता जुना झालाय. आता एक नवीन विश्वविक्रम आलेला आहे, तो म्हणजे 1000 दिवसात 1000 पुस्तक परीक्षणांचा. वाव. सो तेवढं फक्त एक ऍडिशन करायची होती. आणि माझी पहिली कविता मी प्रस्तुत करतो. मुक्तछंदातली कविता आहे. शीर्षक आहे बाबा ड्रीम ऑन रे. 2008 लग्न झालं, संसार सुरू झाला. टापटीप घराचा बारच उडला. एकेकाळी माझी रूम म्हणजे परफेक्ट डिझाईन. एकेकाळी माझी रूम म्हणजे परफेक्ट डिझाईन. स्वच्छ नीटनेटकी एकदम जणू 5 स्टार लाईन. पण मग ती आली, बायको आली आणि घराला जणू फॅशनचा शापच लागला. ओढणीने सुरुवात झाली, मग घरभर कपड्यांचा महापूरच वाहू लागला. ओढणीने सुरुवात झाली, मग घरभर कपड्यांचा महापूरच वाहू लागला. सोफ्यावर ड्रेस, खुर्चीवर साडी, डायनिंग टेबलवर टॉवेल, जिन्यावर लटकणारा कुर्ता तर लय भारी. मी घाबरून विचारलं,
घाबरून विचारलं, हे काय चाललंय? ती गोड हसली आणि म्हणाली, अहो, हा तर कलात्मक पसारा आहे. मग 2014 दुसरी फळी आली. मग 2014 दुसरी फळी आली. चिमुकली परी घरात आली. माझ्या अस्तित्वावर जणू तिने कुरघोडी केली. छोटे फ्रॉक्स, हेअरबँड्स, रिबिनी आणि खेळांचा तर डोंगरच. मी घराचा बेघर झालो. अंगणात बसून विचार करू लागलो. मी घराचा बेघर झालो. अंगणात बसून विचार करू लागलो. 2025 आता परिस्थिती मात्र हाताबाहेर आहे. 2025 आता परिस्थिती मात्र हाताबाहेर आहे. घर म्हणजे फॅशन शोरूम. घर म्हणजे फॅशन शोरूम. मी एकटा नो एंट्री झोन आहे. घर म्हणजे फॅशन शोरूम. मी एकटा नो एंट्री झोन आहे. सोफ्यावर आईची साडी, खुर्चीवर मुलीचा ड्रेस, माझ्या बेडवरही आता कुशन, चादरी आणि स्टायलिश मेस. मी ओरडतो, अरे हे घर आहे की कपड्यांचं दुकान? मी ओरडतो, अरे हे घर आहे की कपड्यांचं दुकान? बायको आणि मुलगी म्हणतात, आम्ही ट्रेंड मध्ये आहोत, तू आउटडेटेड बाबा. बायको आणि मुलगी म्हणतात, आम्ही ट्रेंड मध्ये आहोत, तू आउटडेटेड बाबा. हे ना आपल्या सगळ्यांकडे होत असतं, फक्त मी सांगतोय. आता पुढे काय परिस्थिती आहे ती बघा. आता टी शर्ट शोधायला मला गुगल मॅप्स लागतो. आता टी शर्ट शोधायला मला गुगल लागतो आणि ट्राउझर शोधताना तर जीपीएसही गोंधळतो. आता टी शर्ट शोधायला मला गुगल मॅप लागतो आणि ट्राउझर शोधताना तर जीपीएसही गोंधळतो. माझा वॉर्डरोबही मला आता विसरलाय. कारण तिथेही त्या दोघींचंच राज्य झालंय. मी हरलो पण प्रेम जिंकलं. कपड्यांच्या पसाऱ्यात माझं घरपणच मला गवसलं. पण मी विचार करतो, एक खोली तरी माझी असू द्या रे. एक खोली तरी माझं राज्य असू द्या. बायको आणि मुलगी हसून म्हणतात, बाबा ड्रीम ऑन रे, ड्रीम ऑन रे, ड्रीम ऑन रे. धन्यवाद. खूप सुंदर चित्रण केलं. आणि खरंच मला तर दोन्ही ना सर मुलंच आहेत, पण मुलांचा पसारा असतो पण खरंच कमी असतो. पण मुलींचा पसारा, ज्या घरात मुली आहे ना त्या घरात पसारा, पण त्या पसाऱ्याचे वर्णन तुम्ही खरंच खूप छान केलं. पण ज्या घरात मुली आहे त्या घरात असं घरपण असतं. मुलांच्या घरात सुना आल्यावर घरपण असतं. आपले सण जे असतात ना सगळे मुली आणि सुनांमुळे अगदी छान छान मनवल्या जातात. म्हणजे आपला उत्साह घरात अगदी साज सज्जा हे सगळं. आणि तुम्ही अगदी 2008, 14, 25 अशी उदाहरणं देऊन बिलकुल ते चित्रण आमच्या समोर इतकं छान रूपात सजीव चित्रण केलं. म्हणजे शब्दांकन खूप सुंदर होतं. आणि सगळ्यांच्या घरात अगदी हेच वातावरण आहे की माणसांकडे जे पुरुषांचे अलमारे असतात त्यांना त्यातले 2 खणे आपल्याला पुरून उरत असतात आणि बायकांना मात्र 2-3 कपाट सुद्धा जन्मभर कमीच पडत असतात. तर ही परिस्थिती अगदी सगळ्या घरची खूप छान कविता काढली. म्हणजे विषय खूप सुंदर घेतला. अगदी सगळ्यांच्या मनाशी जुळणारा विषय आपण सादर केला. त्याबद्दल म्हणजे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आता याच्यानंतर आपल्याकडे आहेत शशिकला काळकर मॅडम. शशिकला काळकर मॅडम पण आपण पण मराठी 1 मिनिट मध्ये आपण भेटलेलो आहे. आपण मुंबईतनच आणि यांचा परिचय आपल्याला सांगते. शशिकला मॅडम या लेखिका तर आहेतच, गोष्टी आणि चारोळ्या लिहायची यांना आवड आहे. या हिंदी भाषेत जास्तीत जास्त लेखन करतात आणि बऱ्याचशा पोएट्री ग्रुप बरोबर या जोडलेल्या आहेत.
कलेच्या क्षेत्राशी या पण जुळल्या आहेत. यांना नाटकात काम करण्याची आवड, डिबेटमध्ये भाग घेण्याची आवड, तत्कालिक भाषण किंवा डान्स करणे आणि विशेष म्हणजे याही वयात ट्रॅकिंग करण्याची पण यांना आवड आहे. आणि या सर्व क्षेत्रात शशिकला मॅडम यांना बक्षिसं पण मिळाली आहेत. आणि नवीन-नवीन लोकांना भेटणं, काही ना काही शिकत राहणं यांची पण रश्मी मॅडम सारखी आवड एक कॉमन आहेच. आणि मॅडमचं वय त्यांच्याकडे पाहून आपल्याला वाटत नाही, पण 80 वर्ष पूर्ण आहे आणि यांनी सगळ्या कलांशी स्वतःला जोडून ठेवल्यामुळेच या किती ऍक्टिव्ह आहे हे आपल्या सर्वांसाठी खरंच कौतुकास्पद आहे. त्यांचा परिचय लिहितानाच मला खूप छान गर्व वाटत होता की किती छान सगळ्या कलेशी जुळून राहिल्यामुळे खरंच वय अगदी यांनी मागे टाकले. आपण मराठीत म्हणतो वयाचा विचार न करता नेहमी पुढे पुढे शिकत शिकत जावं आणि काहीतरी करत राहावं वेगळं. तर खरंच छान वाटलं याची. आणि शशिकला मॅडम यांचा असा विश्वास आहे की नवीन काही शिकायला वयाची कधीच अट नसते. तर मी पण या गोष्टीची सहमत आहे. जेव्हा आपण कलेशी जुळत असतो, समाजाशी जुळून राहतो, तेव्हा आपण मेंटली आणि फिजिकली खरंच खूप फिट राहू शकतो. तर मॅडम आपल्या या काव्य गोष्टीत खूप खूप स्वागत आहे. आणि मी आता आपल्याला विनंती करते आपली पहिली कविता सादर करावी. फार फार थँक्स इतका सुंदर परिचय दिल्याबद्दल. आणि अनुपमा मॅम आणि पॉझिटिव्हची मी खूप आभारी आहे की मला इतका सुंदर मंचवर माझी कविता ऐकवण्याचा मौका दिला. आणि खास समीर सरांना मला विनंती आहे की ते मराठीचे एवढे विद्वान आहे, मी मराठीत करत नाही, फक्त माझ्या हिंदी कवितांचं ट्रान्सलेशन करून मी ऐकवते. आवड आहे मराठीत यायची म्हणून, कारण या बहाण्याने मी मराठी शिकते. थँक्यू सगळ्यांना पुन्हा एकदा. माझी पहिली कविता आहे इमोजी. आज आपण पाहतोय कसा इमोजीचा जमाना आलाय, इमोजी. आजच्या डिजिटल इंटरनेट इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या काळात इमोजीचं राज्य आहे. इमोजीचं राज्य आहे. टेक्स्ट विषयांशी जोडलेल्या अभिव्यक्तींना संकेत चित्रांनी व्यक्त करण्याचा काळ आला आहे. मानवीय भावनांचं डिट्टो हुबेहूब चित्रण हे फारच सुंदर स्पष्टपणे करतात. बोलून नाही चेहऱ्यांच्या भावनांनी व्यक्त करतात. कुणास ठाऊक एकदम कसं कुणाच्या डोक्यात हे इमोजीचं फितूर आलं असेल. या एवढ्याशा पिटुकल्या पिल्लूकडून हे भाव व्यक्त करण्याचं मनात आलं असेल. मनात कसं आलं असेल. हे महाशय एक मोठी शिकवण देतात. सर्व काही थोडक्यात सांगणे आणि करणे शिका. शॉर्ट अँड स्वीटच्या थेअरीवर चला. पहा बिचाऱ्या पिटुकल्यावर केवढी जबाबदारी आली. मनातले गूढ कठीण खोल भाव निर्जीव चित्रांवर सहजरित्या करण्याची जबाबदारी आली. हो, पण करता ते उत्तमरित्या अगदी परफेक्ट सगळा अर्थ उलगडतो. सापडला मनात उद्भवणारे भावना व्यक्त करणारा सांकेतिक तोहफा सापडला. हो, शक्य आहे वेळेच्या अभावी येणारी नवीन पिढी आपले मनोभावासाठी या इमोजीचं बोट धरेल. आपल्या कथा, कविता, शेर, गझल सगळं याच्यातच पोस्ट करेल. कुणास ठाऊक हे इमोजी महाराज एक नवीन लिपीला जन्म देतील. जसे गणितात अधिक उणे भागाकार गुणाकारचे चिन्ह काम करतात, बस अगदी तसेच हे या मानवीय भावनांचे संकेत चिन्ह होणार. हे या मानवीय भावनांचे संकेत चित्र होणार. थँक्यू. खूपच सुंदर विषय घेतला मॅडम आपण. खूप छान. कारण आजच्या जगात पहा, पत्रलेखन बंद झालं, मग फोन आले, आपले लँडलाईन फोन बंद झाले, तर सगळ्यांच्या हातात मोबाईल आले. अगदी आपली काम करणारी मेड सुद्धा मोबाईल आणि व्हॉट्सअप याच्याशी जुळलेली असते, आपल्याला मेसेज करते. तसंच सगळं काही इतकं शॉर्टकट पद्धतीने नवीन पिढीला करायची म्हणून त्या इमोजीचा जन्म झाला. आणि आपण पण पहा, इतक्या लोकांची व्हॉट्सअपवर जुळलं असतो ना मॅडम, तर आपण पण असा विचार करतो की अगदी एक थंब दाखवून देऊ.
असं तरी करून देऊ किंवा एक नमस्कार करून देऊ आणि आपण आपल्या मैत्रिणींना, नातेवाईकांना खरंच उत्तर देतो की पहा, तेवढं तर मी केलं होतं ना, इतका तर वेळ मी काढलाय तुझ्यासाठी. असं आपणही आपल्या नात्यात किंवा आपण जेव्हा बिझी होतो ना, तर आपण अशी उत्तरं देतो. तर मला खरंच या लाईन ही मला खूप आवडली की एखादी लिपीच किंवा एबीसीडी जशी आहे किंवा क, ख, ग, घ आहे तशी एखादी नवीन पिढी आपली या इमोजीचीच लिपी तयार करून टाकेल, तर आपण ते सुद्धा सगळेजण शिकू, असं सुद्धा होऊ शकतं. तर ही कल्पनाच म्हणजे खूपच सुंदर कल्पना आणि खूप छान नवीन विषय घेऊन आपण सादर केली. त्याबद्दल म्हणजे खूपच छान वाटलं आम्हाला सगळ्यांना ऐकून. खूप खूप अभिनंदन. आता अ, माझी जसं शशिकला मॅम म्हणाल्या की या इमोजीसमुळे आपण बऱ्याच काही गोष्टी सांगू शकतो किंवा व्यक्त होऊ शकतो. त्याप्रमाणेच जसं आपण मला एक सांगायचं होतं की आपण ह्या व्हर्च्युअल लिंकमुळे एकमेकांशी जोडले जातो. तर ती लिंक आपले जे ॲडमिन आहेत माननीय श्री अजय वर्माजी हे दर महिन्याला न चुकता करत असतात. मराठी, हिंदी आणि इंग्लिश काव्य गोष्टींसाठी आणि त्यामुळे आपल्या काव्य गोष्टींचं सजीव प्रसारण आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि अल्पिता मॅम, आपण जरी हुबळच्या असल्या तरी आपण सगळे एकाच या व्यासपीठावर सुंदर अशा स्टुडिओमध्ये कविता सादर करू शकतो. आणि मी इथल्या सुंदर अशा काव्य गोष्टींच्या सूत्रसंचालिका सौ अल्पिता भोंगे मॅम यांना मी आमंत्रित करू इच्छिते. पण त्याआधी मला सांगायचंय की जशा सगळ्यांच्याच कविता सुंदर सुंदर सादर होत आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन अल्पिता मॅम आपण त्या कवितांवरती इतके सुंदर अभिप्राय देताय की मला वाटलं की त्याच्यामधूनही एक सुंदरशी रचना अशी दर्जेदार काव्य तयार होऊ शकतं. इतके सुंदर अभिप्राय आपण अगदी मनापासून देत आहात आणि आम्हाला सगळ्यांना त्याच्यातून खूप आनंद मिळत आहे. तर मी आपल्याला पहिली रचना सादर करण्यासाठी आमंत्रित करते आहे. आपण वेळात वेळ काढून आपण सर्वजण इथे उपस्थित आहात त्याबद्दल खूप धन्यवाद आणि उपस्थित प्रेक्षकांचेही आभार आणि आपल्या संस्थापिका अनुपमाजी कडवाळ यांचेही खूप खूप आभार. त्याआधी मी अल्पिता गुंगे मॅम यांचा परिचय करून देऊ इच्छिते. आपण भोपाळला राहता आणि आपण असं म्हणता की बऱ्याच वर्षापासून लेखन कार्यात सक्रिय आहात आणि आपले लेख, कविता, गोष्टी, पत्रिका, पेपर, दैनिक भास्करच्या मधुरिमामध्ये प्रकाशित झाल्या आहेत. स्वामी स्तंभमध्ये सरिता बिंदिया गृहलक्ष्मी या हिंदी मॅगझिन मध्ये पण आपले लिखाण आले आहे, आपण केले आहे. इम्पिश लास पब्लिकेशनच्या पुस्तकात कविता आणि लेख प्रकाशित झाले आहेत. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या निबंध स्पर्धेत आपला 2019 मध्ये 3रा नंबर आला होता. आपले खूप खूप अभिनंदन मॅम. तसेच आपल्याला सूत्रसंचलनाची खूप आवड आहे आणि आपण खूप सुंदर सूत्रसंचालन करता. अजून एक म्हणजे कोलार महाराष्ट्र मंडळ येथे आपण नियमित सूत्रसंचलनासाठी जात असता, तिथे आपल्याला आमंत्रित केले जाते आणि या ग्रुपमध्ये जोडले गेलेले आहात याच्याबद्दल तुम्ही खूप धन्यवाद मानता आणि आम्हालाही खूप आनंद होत आहे की तुम्ही आमच्या समूहामध्ये समाविष्ट आहात आणि छान छान कविता तुमच्या आम्हाला ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक असतो. तर आपण आपली पहिली रचना सादर करावी ही विनंती आपल्याला. खूप खूप म्यूट आहे का माझा? नाही, येतोय आवाज? हो. आवाज येतो? हा. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान परिचय सांगितला तुम्ही. आजची कविता पहिली सादर करते. कवितेचं शीर्षक आहे आयुष्याच्या वळणावर. आयुष्याच्या वळणावर तू आणि मी. आयुष्याच्या वळणावर तू आणि मी एकमेकांकडे पाहावे, स्वभावातील अहंकार सोडून एकमेकांच्या गुणदोषांसकट स्वीकारावे. आयुष्याच्या वळणावर स्वतःच्या स्वभावातील दोष ओळखावे, अहंकार सोडून मन नेहमी मोठे करावे. आपलेपणाने वागून पाहिल्याने मनाला आनंद मिळत असतो. आपलेपणाने वागून पाहिल्यानं मनाला आनंद मिळत असतो. जो आपला तिरस्कार करतो त्याच्या वाटेला जाणे सोडून द्यावे. जो आपला तिरस्कार करतो त्याच्या वाटेला जाणे सोडून द्यावे.
जे संबंध सहजपणे टिकतील ते जोडतच राहावे. जे संबंध सहजपणे टिकतील ते जोडतच राहावे, पण सतत कोणी अपमान करेल त्याला मात्र आठवणीतनं काढून द्यावे. मनाला वाटतं तसं कधी घडत नसतं. मनाला वाटतं तसं कधी घडत नसतं, पण जे घडतं ते सहजपणे स्वीकारत जावं तर मनाचं ओझं मात्र कमी होत असतं. जे घडतं ते सहजपणे स्वीकारत जावं तर मनाचं ओझं मात्र कमी होत असतं. नवीन पिढीकडून नवनवीन गोष्टी शिकत राहाव्या. नवीन पिढीकडून नवनवीन गोष्टी शिकत राहाव्या आणि जगाबरोबर बदल स्वीकारून स्वतःला पण बदलत राहावं. जे नाही मिळालं आयुष्यात त्याची खंत न करावी. जे नाही मिळालं आयुष्यात त्याची खंत न करावी, पण जे मिळालं आयुष्यात ते तर कमी नाही याची जाणीव सतत ठेवावी. जे मिळालं आहे आयुष्यात ते पण तर कमी नाही याची जाणीव सतत ठेवावी. खूप खूप धन्यवाद. आपण छान कविता ऐकून घेतली त्याबद्दल. आणि आता आपण सेकंड राऊंड सुरू करू शकतो है ना. सेकंड राऊंड मध्ये पुन्हा एकदा मी कनुप्रिया. हा, अल्पिता मॅम, आपण खूपच सुंदर आणि अर्थपूर्ण अशी रचना सादर केलीत आणि खूप छान वाटलं आपली कविता ऐकून. धन्यवाद मॅम. थँक्यू मॅडम. खूप खूप छान वाटलं. आपल्याला आवडली सगळ्यांना कविता. आता आपला पहिला राऊंड इथे खूप सुंदर रीतीने पूर्ण झालेला आहे. तर एक कविता म्हणजे काय असं एक कविता अशी लिहिली होती की कविता म्हणजे काय असतं, एक कोट्सच्या रूपात लिहिली होती. ती मी एक मिनिटात ऐकवते आपल्याला आणि मग आपण दुसरी आपली हे सुरू करूया कवितांची माळ. तर कविता म्हणजे काय? जेव्हा मनातील भावनांना शब्दरूपात मांडल्या जातं, शब्दांची सुरेख संगत एकमेकांना जोडून वाचकांच्या मनात घर करते ती कविता. मनातील प्रेम जेव्हा सुरू असलेल्या ऋतूशी जोडून शब्दात व्यक्त होतं तेव्हा मांडल्या जाते ती कविता. पावसाच्या आगमनाने जेव्हा सृष्टी हिरवीगार होते आणि उन्हाळ्याच्या गरमीतून शीतलता प्राप्त होते, ती पण मनातनं शब्दात एक विचारात मांडले जाते, ती पण एक कविता. असं एक छोटंसं कवितेचं मी हे केलं होतं. तर खूप त्या ऍपवर सगळ्यांना आवडली होती की जेव्हा मन खुश होतं किंवा मन अतिशय दुःखी होतं किंवा एखाद्या ऋतूतनं दुसऱ्या ऋतूत आपण जातो तेव्हा एखाद दिवस आपल्याला सहज आपली डायरी घेऊन बसावीशी वाटते आणि असंच आपण कवितेच्या रूपात मांडत मांडत कोणी आपली कविता पसंत केली किंवा आपल्याला जाणीव होते की चला आपण पण या लेखन कार्यात काही करू इच्छितो आणि आपले विचार लोकांना आवडले तर आपण कविता लिहितो. तर या पोएसी टेल्सच्या माध्यमातून खरंच आपण विचार करतो की विषय आपल्याजवळ जर अनुपमा मॅडमनी काही नाही दिला आहे तर आपण नवीन नवीन याच्यावर कविता अशाच मांडतो. तर सगळ्यांचे पहिले 5 कवितांचे आणि माझाही विषय आपल्याला आवडला त्याबद्दल खूपच छान आपली काव्यगोष्टी सुरू आहे. तर आपण आता दुसऱ्या आपल्या रचनेच्या याला सुरुवात करूया. तर पुन्हा त्याच टर्नमध्ये सगळ्यात पहिले सेकंड कवितेसाठी मी कनुप्रिया चव्हाण मॅडमला आमंत्रित करते. त्यांनी आपली दुसरी कविता सादर करावी. माझ्या कवितेचे शीर्षक आहे ते गेले तेव्हा. ती रात्र कसली जी जागवी, ती रात्र कसली जी जागवी, सोसणे त्याहून अध्यांतरी. ती रात्र कसली ती जागवी, सोसणे त्याहून अध्यांतरी. शब्दा वाचून ती रात्र सरली, कंठ दाटून आले उरामधी. बेड्या तुटल्या त्यांच्या, बेड्या तुटल्या त्यांच्या, बंधनात अडकवून मला ते गेले. बेड्या तुटल्या त्यांच्या, बंधनात अडकवून मला ते गेले. वचने विरली, शब्द अपुरे पडले, मने कुंदता दीर्घ श्वास घेऊनी सरले. वाटा दुभंगल्या अनवाणी गेले, वाटा दुभंगल्या अनवाणी गेले, पाय खुणा मनी रेखून गेले. वेचले प्रेम बोल हृदयी संचिले, स्मृती कवेत घेऊन डोळे मिटले. क्षणात सारे चित्र बदलले, क्षणात सारे चित्र बदलले, ज्योत मावळता रंग निवळले. अश्रू अनावर होता भान हरपले, ते गेले तेव्हा मेघही अवेळी बरसले. ते गेले तेव्हा
मेघही अवेळी बरसले. धन्यवाद. खूपच सुंदर आणि भावपूर्ण रचना. आणि अनुपमा मॅडमनी कविता सुरू होतच नाही तर बघा मार्मिक रचना म्हणून लगेच त्यांचा पण मेसेज खरंच म्हणजे मनाला अशी खूप, कारण एक लग्न झाल्याच्या दिवशीपासनं अगदी नवरा बायको एकमेकांच्या सोबत शेवटच्या दिवशीपर्यंत एक सत्य हे फार कठीण असतं की कोणीतरी एक जण पहिले जातं. असं कधी होत नाही की दोघं एकदम जातील जग सोडून. तर एकमेकांच्या सुखदुःखात घेतलेली वचनं, त्यांच्याबरोबर जगलेले आनंदाचे क्षण आणि हे सगळं म्हणजे ते गेले तेव्हा म्हटलं, तेव्हाच मला असं जाणवलं की आपले पण आई वडील असतात, आई वडिलांपैकी एखादा पहिले जातो तेव्हा त्याचं दुःख आपण खरंच खूप जवळनं अनुभवलेलं असतं. तर आपल्या आयुष्यात घडलेल्या पण या गोष्टी खरंच इतक्या सुंदर भावपूर्ण रीतीने आपण सादर केल्या, म्हणजे चित्र असं डोळ्यासमोर उभं राहिलं की खरंच असं होत असेल तेव्हा नक्की प्रत्येकाबरोबर असंच काही घडलं असेल. या शब्दांनी आपली कविता खूप सुंदर व्यक्त केली. खूप खूप विषय म्हणजे आजचे सगळ्यांनीच खरंच खूपच सुंदर विषय घेतलेले आहेत, म्हणजे आपलं मन रमत चाललंय त्या काव्य गोष्टींमध्ये. तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, छान विषय घेतला तुम्ही. आता मी आपली दुसरी रचना सादर करायला काळकर सरांना इथे आमंत्रित करते, आपली रचना सादर करावी. आवाज नाही येत आहे सर. म्यूटवर झाला का आपला मोबाईल? आपल्या सर्वांना आवाज येतोय सरांचा? का रे माझा पाहता आता आला का? आता आता आला. आला हो आवाज? हो 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 हा. आला आला. या सेकंड राऊंड मध्ये आपल्या सर्व सहभागींना नमस्कार करून मी माझ्या दुसऱ्या कवितेचा आरंभ करतो. कविता छोटीशी आहे आणि थोडी बालबुद्धीची कविता असं म्हटलं तरी चालेल, बालकांसाठी असलेली. विषय आहे थंडी. आता थंडी चालू होणार म्हणून त्याच्यावर कविता केली आहे. आली आली थंडी आली, आली आली थंडी आली, स्वेटर मफलर कान टोपी, पेटीतून बाहेर काढूया, थंडीला बंदिस्त करूया. अधिकच असेल थंडी तर, अधिकच असेल थंडी तर, शॉल कोट जॅकेट काढूया, गरम कपडे घालून आपण टरार बेडका समोर फुगूया. थंडी आली थंडी आली, पौष्टिक व्यंजने खाऊया आणि ताकदवार बनून या मस्त थंडीला साहूया, या मस्त थंडीला साहूया. नमस्कार. खूप छान संपली माझी रचना. कविता. हो आणि येतोय माझा आवाज येतोय सर? हा, खूप छान रचना. थंडीची अगदी लाट आता सगळीकडे आलीच आहे. या मोठी राहील ना थोडी माझी, ते 4-5 जास्ती मिनिटात. पडली. हा, थंडी जास्ती पडणारच आणि थंडी आली की खरंच आहे की स्वेटर काढू, शाल काढू, आपण ऊन दाखवू. सगळ्या या गोष्टी सगळ्यांच्या घरात सुरू असताना तो विषय छान वाटला. आणि सगळ्यात आठवण झाली तर आपले पौष्टिक व्यंजन म्हटल्या पौष्टिक लाडूचे आपण थंडीत बनवतो त्याची आठवण मात्र अगदी डिंकाचे लाडू. हा, मनात थंडीचे लाडू पौष्टिक आपण ड्रायफ्रूट याचे त्याचे डिंकाचे जे बनवतो त्याची आठवण आपल्या कवितेवरनं झाली. तर विषय खूप छान घेतला आणि छोटीशी पण एक भावपूर्ण कविता आपण सादर केली. आणि एक थोडंसं असं गाण्याच्या आणि कवितेच्या रूपात सर सादर करतात तर ती कविता पण ऐकायला आपल्याला छान मजा येत असते. तर खूप खूप छान कविता सर आपली. आता मी रश्मी मॅडमला इथे आपली दुसरी रचना सादर करण्यासाठी आमंत्रित करते. रश्मी मॅडम, आवाज आवाज येतोय? हा, आता आला आवाज. आता आला. आवाज येतोय का? हो 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 हो. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे ताई. ताई, भावंडांचं पहिलं प्रेम, ताई ऑल इन वन. भावंडांचा म्होरक्या, ताई म्हणजे तारून नेणारी आई. ताई
आई वडिलांच्या प्रेमाची पहिली निशाणी, त्यांच्या प्रेमाचे पहिले प्रतीक. ताई, कुटुंबाचे आडनाव लावणारी, दिमाखाने मिरवणारी पहिले अपत्य. काही वेळा भावंडांवर अंकुश ठेवण्याच्या नादात कधी कधी स्वतःलाच नकळत कैचीत सापडून घेते. ताई, ताई भावंडांच्या नदीचं मूळ, सगळ्या भावंडांची नस ओळखणारी, जपणारी आणि जाणणारी. ताई म्हणजे भावंडांच्या परवलीचा शब्द. आईनंतर तिचाच धाक. आई मधला ई आहे हो तिच्यात. सख्या ताईला नसते तिच्या नावाने संबोधण्याची गरज. सख्या ताईला नसते तिच्या नावाने संबोधण्याची गरज. नुसतं ताई म्हटलं की झालं. आईनंतर ताई, ताईनंतर शाळेतल्या पहिल्या बाई. तिघीही आपापल्या परीने तितक्याच महान अन तितक्याच महत्वाच्या. अशी ताईबाई असणारी कुटुंब खरंच भाग्यशाली. काळाच्या ओघात सख्खी ताई असणारी कुटुंब आणि भावंड अशी कुटुंब संस्था म्हणजे दुर्दैवाने ढासळत कोलमडत जाते आहे की काय असं क्षणभर वाटू लागतं कधी कधी. आई वडील तर आपले आधारवड, पण त्यांच्यामुळे लाभलेले ताई माई अक्का व दादा माई अण्णा भाई म्हणजे भाऊ हे सुद्धा आपल्याला तितकेच प्राणप्रिय व वंदनीय आहेत. नक्कीच. धन्यवाद. खूप छान. विषय खूप वेगळा घेतला ताई. आणि हा, खरंच छान. म्हणजे असं असायचं पहिल्याच्या काळी 3-4 मुलं मुली जेव्हा राहायचंय. आजकाल 2 नाही तर 1 वरच आपल्या सगळ्यांची पिढी आलेली आहे. पण ताई तेव्हा असायची. आणि जर मोठी ताई असेल तर आई घरात नसली तर ती आईचं काम आईचं सारखं समजवणं, आईची जागा घेणं आणि आपल्या लहान भाऊ बहिणींच्या चुका मात्र लपवून ठेवणं, हे घरोघरी ज्यांच्याकडे ताई असायची. मला पण एक मोठी बहीण आहे तर अगदी, आणि लहान भाऊ आहे मी मधली, तर आमच्या दोघांच्या चुका सुद्धा ताईंनी नेहमी सांभाळून घ्यायच्या. तर अगदी कविता ऐकून कसं आपण आपल्या बालपणात हरवून गेल्यासारखं झालं. आणि खूप छान शब्द आणि उदाहरणं आपण देऊन म्हणजे कविता खूप छान सादर केली आज ताई. विषयच मला आवडला की खरंच या विषयावर आपण लिहू शकतो. तर खूपच सुंदर शब्दांकनाबरोबर आता आपल्याकडे दुसरी कविता सादर करायला मी आमंत्रित करते श्री समीर सर यांना. परत एकदा नमस्कार. ही कविता ना माझी पहिली मराठीतली कविता आहे. आणि मी इंग्लिशमध्ये कविता करतो. इंग्लिशमध्ये सुरुवात केली, त्याच्यानंतर हिंदीमध्ये सुरुवात केली आणि मग मराठीमध्ये सुरुवात केली. माझी ही पहिली कविता आहे जी माझ्या अतिशय प्रिय अशा गोष्टीवरती मी ती कविता लिहिलेली आहे. कोणी सांगू शकेल माझी ती प्रिय गोष्ट काय असेल ते? आईवर कविता. असावी. कविता. नाही. प्रिय गोष्ट शाळा. प्रिय गोष्ट शाळा मला कधी आवडलीच नाही हो. अरे बापरे. शाळा आवडलीच नाही तेवढे पहिली कविता. अनुपमा मॅडमनी पुस्तक सुचवलंय. पुस्तक आहे का? पुस्तकावर लिहिली आहे का? पुस्तकावर लिहिलेली नाहीये, माझ्या दाढीवरती मी कविता लिहिलेली आहे. अच्छा अच्छा. कशावरती? कशावरती? दाढी दाढी. अच्छा, दाढीवर. विनोदी असेल. काय आहे, आपण Welcome. प्रियकरावरती कविता करतो, आईवरती कविता करतो, शेतकऱ्यावरती कविता करतो, आपण लहान मुलांवरती कविता करतो. पण ही जी माझी दाढी आहे ना, ही माझ्या बरोबर 12 वर्ष आहे गेले. तर तिच्यावरती मी एक कविता केलेली आहे. सादर करतो कविता. शीर्षक आहे 12 वर्षाची सोबती. 35व्या वर्षी घेतला एक वेडा निर्णय. 35व्या वर्षी घेतला एक वेडा निर्णय. स्वच्छ गुळगुळीत चेहरा सोडून दाढी वाढवायची. स्वच्छ गुळगुळीत चेहरा सोडून दाढी वाढवायची. सुरुवातीला गंमत वाटली. थोडे दिवस चेहरा खाजत राहिला. सुरुवातीला गंमत वाटली, थोडे दिवस चेहरा खाजत राहिला. लोकांनी तर टोमणेही मारले हो. अरे दाढी वाढवून कोणी शिवाजी होत नाही.
लोकांनी तर टोमणेही मारले हो, अरे दाढी वाढवून कोणी शिवाजी होत नाही. कोणी म्हणालं तुला शोभत नाही, तर कोणी म्हणाला मस्त दिसतोयस पण राखी सावंत सारखा बदलू नकोस. कोणी म्हणालं तुला शोभत नाही, तर कोणी म्हणालं मस्त दिसतोयस पण राखी सावंत सारखा बदलू नकोस. पण दाढी वाढत गेली. पहिल्यांदा काळी, शिस्तीत, रुबाबदार. पण दाढी वाढत गेली. पहिल्यांदा काळी, शिस्तीत, रुबाबदार. नंतर करडी, जसं जबाबदारीचं सावट. पण दाढी वाढत गेली. पहिल्यांदा काळी, शिस्तीत आणि रुबाबदार. नंतर करडी, जसं जबाबदारीचं सावट. आणि आता ती पांढरी झालीये, जशी अनुभवाने शहाणी झालीये. कधी काळी मी दाढीला घडवत होतो. कधी काळी मी माझ्या दाढीला घडवत होतो. आता तीच मला आकार देतीये. कधी काळी मी माझ्या दाढीला घडवत होतो. आता तीच मला आकार देतीये. सुरुवातीला मी तिला सांभाळलं. आता तीच माझी ओळख बनलीये. सुरुवातीला मी तिला सांभाळलं. आता तीच माझी ओळख बनलीये. आयुष्य असंच असतं नाही का? आपण काहीतरी निवडतो, ते वाढत जातं, आपल्याला बदलवत जातं. आयुष्य असंच असतं नाही का? आपण काहीतरी निवडतो, ते वाढत जातं, आपल्याला बदलवत जातं आणि शेवटी तेच आपलं प्रतिबिंब बनतं. धन्यवाद. आता माझा होता. खूप छान, एकदम नवीन नवीन विषय. विषय, नवीन छान विषय अगदी सगळ्यांनी सुंदर. विचार करून पण अशा काहीतरी म्हणजे छोट्याशा विषयावर पण आपण कविता सादर करू शकतो. म्हणजे आहेच तुमचं टॅलेंट आहेच तितकं छान. म्हणजे छान वाटली ती कविता, की या दाढी विषयावर कविता पहिल्यांदा ऐकण्यात आली. म्हणजे रुबाबदार दाढी, जबाबदार दाढी किंवा प्रौढपणाची ती ओळख किंवा हे जे एक्झाम्पल तुम्ही देऊन त्या दाढीला इतकं छान शब्दात म्हणजे रमवलं ना, त्याच्यात विनोद पण निर्माण झाला. कुरवाळत राहिले, दाढी हा. कुरवाळत राहिले ते. दाढी कुरवाळत राहणं आपण म्हणतो ना, त्या दाढीला म्हणजे आपल्या आयुष्याच्या अनुभवांशी जोडून सुद्धा काहीतरी वेगळं सादर करण्याचं म्हणजे म्हणूनच मी कवितेत म्हटलेलं आहे की सुरुवातीला ती काळी होती, नंतर ती करडी झाली आणि आता ती पांढरी झालीये. झाली आहे. आणि मग ती दाढी आपली एक ओळख. खरंच असं असतं की आपण रामदेव बाबांचे सुद्धा व्हिडिओ बघतो, तो कोणी 4 बायका एक्सरसाइज योगा जॉईन, अरे वो दाढी वाले की करली. म्हणजे एक दाढी म्हणजे एक विनोदी पण असते आणि एक ओळख पण असते आणि एक रुबाबदार पण असते, जबाबदार पण असते. असे खूप छान उदाहरणं देऊन तुम्ही त्या इतक्याशा छोट्याशा दाढी विषयाला इतकं सुंदर जीवनातल्या अनुभवांशी रंगवलं. खरंच खूप सुंदर कविता आपण सादर केली. आणि याच्यानंतर आता आपल्याकडे आहे दुसरी कविता सादर करण्यासाठी सौ शशिकला काळकर मॅडम यांना मी आमंत्रित करते. आता माझी दुसरी कविता सादर करते. तिचा यावर्षी मुंबईला पाऊस अतिशय झाला. मुंबई, महाराष्ट्रात, इतरही प्रांतात म्हणजे पंजाब, हरियाणा वगैरे, राजस्थान, तर म्हणजे मुंबईला आणि आजूबाजूला महाराष्ट्रातली लोक म्हणजे हैराण झाले पावसामुळे. म्हणजे आता वाट पाहत होते की जा तू. तर तोच कविताचा विषय आहे, पावसा पावसा आता तू जा जा. पावसा पावसा आता तू जा जा. लोकांना कुठला सण पण साजरा नाही करता आला ना, असं झालं. एक म्हण आहे फार जुनी, काळापासून चालत आलेली. पाहुणचार 4 दिवसाचा. खूप दिवस कोणी पाहुणा हात पाय पसरून मांड्यात ठोकून बसून राहील. मग त्याची किंमत नाही कवडीची. अरे पावसा बघ आज तुझी हीच गत. कुठे तुझ्या पहिल्या आगमनाचा आनंद आणि आज सगळे तुझ्या जाण्यासाठी देवाला साकडं घालतात. गणेश उत्सव, दहीहंडी तर तू कितीदा बिघडवतोस. चल ते जाऊ दे, ते तर मी सहन करून घेतो.
पण यंदा तर तू हद्दच पार केली, सगळे बंधन तोडले. दिवाळी बिहारच्या छठ पूजेत सगळ्यांना रडवलं. दिवाळी आणि बिहारच्या छठ पूजेत सुद्धा सगळ्यांना रडवलंस. चांगलं नाही बरं हे, चांगलं नाही बरं हे असं वागणं, दुसऱ्या ऋतूच्या सीमेत अतिक्रमण करणं, तिसऱ्या ऋतूच्या सीमेत अतिक्रमण करणं. तुझं अजून कुणाशी देणं घेणं भेटणं बाकी राहिलंय का? तुझं अजून कुणाशी देणं घेणं भेटणं बाकी राहिलंय का? शेतकऱ्यांकडून तर तू सगळं सगळं अगदी मुळासकट वसूल केलंयस. आणि आता आणखीन महागाई वाढेल आणि सगळे बिचारे रडतील. आता तुला अजून काय हवंय सांगशील? आता तुला काय हवंय सांगशील? अरे वरती पण सगळे तुझी आतुरतेने वाट बघतात ते. वरती पण तुझी सगळे आतुरतेने वाट बघतात ते. उरलेला थोडासा स्टॉक पुढच्या वर्षाच्या रिझर्व्ह कोट्यासाठी ठेव ना. सुरलेला थोडासा स्टॉक पुढच्या वर्षीच्या रिझर्व्ह कोट्यासाठी ठेव ना. तावाने यावर्षी तो सगळा ओतून टाकशील आणि पुढच्या वर्षी पुन्हा न बरसून आम्हाला रडवशील. खरंय ना? आम्हाला रडवशील. खरंय ना? दया करणं आता. जा बाबा. घरोघरी आजार पाय पसरून मुक्काम ठोकून लांब लोळतात ते. थंडी मोठ्या आशेनी हळूच झाकतीये. तू जा तर मी येते म्हणतीये. थंडी मोठ्या आशेने हळूच झाकतीये. तू जा तर मी येते असं म्हणतीये. खूप झालं हं लपंडावचं नाटक. खूप झालं हं लपंडावचं नाटक. एकदा वर जाऊन इंद्र देवाला भेटून घे. एकदा वर जाऊन इंद्रदेवाला भेटून घे. जमिनीवर तुला फेअरवेल द्यायला सगळे वाट बघतात. अरे फेअरवेलचा पण एक वेगळाच मजा असतो. बस आता टाटा बाय बाय करून टाकणं. आता अजून नको पाहुणं अंत. बघ अगदी हात जोडून खाली वाकून पाया पडून सगळ्यांची ही नम्र विनंती. हात जोडून पाया पडून खाली वाकून सगळ्यांची ही हात जोडून नम्र विनंती. सगळ्यांची ही नम्र विनंती. थँक्यू. खूप सुंदर रचना मॅडम पावसावर. आणि यावर्षी खरंच पावसाने सगळे कंटाळलेले होते. त्यामुळे कवितेची सुरुवातच खूप छान केली की येणारा पाहुणा आला तेव्हा खूप छान वाटतं, पण तो अगदी पाय लोळून बसला आपल्याकडे, तर आपण हे विचार करतो की याला कसं म्हणावं की तू जा. किंवा तसंच काही पावसाची स्थिती छान छान उदाहरणं देऊन तुम्ही खरंच सादर केली. खूप सुंदर. आणि पाऊस आला की पाऊस नाही आला तर पावसासाठी किती यावं म्हणून पहिल्या पावसाचं किती आगमन होतं. आपण सगळे सण मनवण्याची सुरुवाती तिथून होते. मोर पण आनंदाने नाचू लागतो. ती सृष्टी हिरवीगार होते. पण खरंच त्या पावसाने खूपच जास्ती यावर्षी प्रत्येक स्टेटमध्येच खूप आपला ठिया बसवला होता. तर त्याच्या जाण्यासाठी एक मी खूपच सुंदर ओळी घेतल्या अगदी की खरंच महागाई पण वाढेल आहे. पिकांचं नासधूस पण होईल आहे. बरीच उदाहरणं तुम्ही अगदी या कवितेत खूप सुंदररित्या सादर केली. खूप छान. विषय पण खूप छान होता पाऊस. खरंच सगळे कंटाळलेले होते. त्यामुळे मनाला एकदम त्या आठवणी जाग्या झाल्या. आत्ता आमच्या भोपाळहून पण पाऊस अगदी आत्ताच गेलाय. 8-10 दिवस झाले आता पाऊस नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाऊस होता. आता प्रत्येकच स्टेटमध्ये झालं यावर्षी. खूप सुंदर विषय आणि सादर पण खूप छान ठसक्यात सादर केली कविता. खूपच सुरेख. खूप छान. असे. तर अल्पिता मॅम आपण आपली दुसरी रचना सादर करावी अशी हो. मी विनंती करते आपल्याला. धन्यवाद दुसरी मॅडम. रचना सादर करूया. दुसरी रचनेचं शीर्षक आहे अर्थ नाही. अर्थ नाही. अर्थ नाही त्या दाखवीपणाला ज्यात स्वार्थ लपला आहे. अर्थ नाही त्या दाखवीपणाला ज्यात स्वार्थ लपला आहे. अर्थ नाही कधीही त्या स्पर्शाला ज्यात जबरदस्ती लपली आहे. अर्थ नाही त्या सेवेला जी फक्त दाखवीपणासाठी आहे. अर्थ नाही त्या दानाला जे फक्त प्रसिद्धीसाठी केले जाते. अर्थ नाही अशा वाक्यांना ज्यात कुठला भाव दिसत नसतो. अर्थ नाही अशा काळजीला जी फक्त शाब्दिक असते. अर्थ नाही अशा मैत्रीला जी दुःखात आपली नसते. अर्थ नाही अशा जगण्याला जो फक्त स्वतःसाठी जगतो. जीवन नेहमी प्रगतिशील असावं आणि स्वतःबरोबर नेहमी दुसऱ्यांसाठी पण जगावं
स्वतःबरोबर नेहमी दुसऱ्यांसाठी पण जगावं. अशी छोटीशी कविता मी दुसरी लिहिली होती. ही अशी सगळ्यांच्या कविता फार छान होत्या. सुंदर सुंदर कविता. खूपच सुंदर आणि अर्थपूर्ण रचना मॅम आपण खूप सगळ्यांच्या खूप छान सुंदररित्या होत्या सादर कविता, केली. सगळ्यांच्या. सगळ्यांच्याच आजच्या कविता आणि खूप सुंदरच वेळ गेला आजच्या सगळ्या डिस्कशन मध्ये. मला पण म्हणजे वेळ कसा निघून गेला कळलं नाही आज. हो. हा तेच आजची म्हणजे ही काव्य गोष्टी खूप सुंदर कवितांनी रमली होती आणि निरनिराळ्या विषयांवर आपण सर्वांनी खूप सुंदर कविता प्रस्तुत केल्या. सर्वांचे खूप आभार आणि सगळ्या रसिक श्रोत्यांचे पण खूप आभार. पोएसी टेल्सच्या मॅनेजमेंट टीमचे आपल्या सगळ्यांकडनंच मी धन्यवाद करते आणि सगळ्यांच्या कविता खूप सुंदर रचना सादर केल्या. पुन्हा नक्की याच ग्रुपवर आपण सगळे भेटूया अशी मी सगळ्यांना म्हणजे एक हे करून सांगून आपल्याला शुभरात्री. म्हणजे आपण इथेच आपला आजचा हा कार्यक्रम संपवूया. पुन्हा नक्की भेटूया. खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं सगळ्यांबरोबर आज. परत भेटू. सर्वांचे धन्यवाद. आभार. शुभरात्री. शुभरात्री. धन्यवाद धन्यवाद. शुभरात्री. बाय बाय. सगळ्यांना काय सगळं सगळ्यांना शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री.